ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात होणार आहे। मालेगावकरांची जी प्रतीक्षा होती ती आज
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कामाचं आपण भूमिपूजन करीत आहोत। सुरुवातीला या कामाला 30 लाख रुपये मंजूर होते, परंतु नामदार भुसे साहेबांनी या कामाला हे जे काम होतं याला जास्त पैसे म्हणजे 1,20,00,000 रुपये परत निधी दिला आणि त्या कामांचे 3 वेळा निविदा प्रसिद्ध करून सुद्धा कोणी ठेकेदार काम करायला तयार नव्हते। परंतु नामदार भुसे साहेबांनी हे काम चांगल्या ठेकेदार आणि दर्जेदार जे काम करेल अशा ठेकेदाराला त्यांनी काम दिलेलं आहे। या कामाच्या स्वरूपामध्ये आपण चित्र बघत असाल, या चित्राच्या व्यतिरिक्त ही जे आजूबाजूला डीपी आहे आणि जे अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण काढण्याचा संकल्पही या कामाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या भागामध्ये ज्या तारा दिसतात आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जे विद्रुपीकरण दिसतं ते अडथळा पण कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही असं माननीय नामदार भुसे साहेबांनी ठेकेदाराला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे काम अतिशय दर्जेदार पद्धतीचं होईल। कोणीही कुठल्याही अर्ध्या रात्री या कामाची प्रक्रिया, या कामाचं नियोजन ते बघू शकतील अशा पद्धतीने कामाच्या सूचना माननीय नामदार भुसे साहेबांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने आणि मालेगावाची उंची वाढवणार आणि मालेगावमध्ये स्मारक एक बघण्यासाठी लोक गर्दी करतील अशा पद्धतीचं स्मारक करण्याचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून होणार आहे। साधारणतः या कामाची निविदा प्रक्रिया आता जस्ट झालेली आहे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 6 महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वास होईल। शिवाजी महाराजांची जयंती शासकीय 19 फेब्रुवारीला आहे। या कामाला थोडासा वेळ अवधी मिळणार आहे। मी मालेगावातील सर्व शिवप्रेमींना विनंती करेल की हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने घाईघाईने कुठल्याही प्रकारचे न करता दर्जेदार पद्धतीने काम करून घेण्यात येईल। त्यामुळे ही शिवजयंती झाल्यानंतर पुढील शिवजयंती या स्मारकासहित होईल अशी मी सर्व शिवप्रेमींच्या वतीने व माननीय नामदार भुसे साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून आमचे सर्वांचे आशास्थान, प्रेरणास्थान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून आज बहुप्रलंबित असलेला शिवस्मारक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी, शिवतीर्थावर सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास 1.5 कोटी रुपये मंत्री महोदयांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व मालेगाव शहर ज्या प्रतीक्षेत आहे आणि भुसे साहेबांच्या मनातील संकल्पना ही आमच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहे। या संकल्पनेतूनच अशा पद्धतीने आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे। 1.5 कोटीच नव्हे तर अजून निधी कमी पडला तर अजून जास्तचा निधी देण्यात येईल असे देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे। आणि आज नारळ वाढून आज या कामाला सुरुवात या ठिकाणी होत आहे। आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे सुशोभीकरण पूर्ण करून येणाऱ्या शिवजयंतीच्या वेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। रात्रंदिवस काम या ठिकाणी सुरू राहणार आहे असा देखील प्रयत्न आमचे मित्र राजेशजी गंगावणे यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे। आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, सर्व उपमहानगर विभाग प्रमुख, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिला आघाडीचे जिल्हा संघटक, शहर संघटक व संपूर्ण महिला आघाडी युवा सेना यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे। आणि आज सुरुवात होत असताना शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचं औचित्य ठेवून या ठिकाणी काम सुरू होत आहे आणि सुरू होत असलेल्या कामाचा शिवसैनिकच नव्हे तर संबंध मालेगाव शहर आनंद या ठिकाणी व्यक्त करीत आहे असं देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि आज या कामाला सुरुवात होईल, मी या कामासाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांना अभिवादन करून आज हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवस्मारकाचे सुशोभीकरण भूमिपूजनाचे काम चालू करण्यात आलेले आहे। तरी मी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने वारंवार शिवस्मारकाबद्दल फॉलोअप घेऊन महानगरपालिकेत व माननीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपले दादासाहेब भुसे यांच्याशी वारंवार शिवस्मारका संदर्भात भूमिपूजन असेल किंवा लवकरात लवकर काम चालू करण्यासंदर्भात फॉलोअप घेतला आहे। तरी आज या मागणीला यश येऊन काम चालू झालेले आहे। याबद्दल सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आजपासून प्रारंभ होत आहे। काही तांत्रिक अडचणी, काही डिझाईन, काही रोडांचे विषय हे घेतल्यानंतर अंतिम प्रिंट तयार झाल्यानंतर आज या कार्यक्रमाला प्रारंभ होतो आहे। एक औचित्य सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या या जयंतीनिमित्त साधून ह्या ठिकाणी शिवतीर्थावर चांगलं काम, शिवशोभीकरणाचं काम ठेकेदार करणार आहेत। मी सर्व नागरिकांना, मालेगावातील सर्व जनतेला, शिवसैनिकांना, शिवप्रेमींना विनंती करणार आहे की आपण ह्या शिवतीर्थावर जे शिवशोभीकरणाचं काम आहे हे आपण सर्वांनी सहकार्य करावं, ही मी सर्वांना विनंती करणार आहे। आणि एक उत्तर महाराष्ट्रात नव्हे अशा पद्धतीचं शिवशोभीकरणाचं या शिवतीर्थावर काम होणार आहे। आपण बघितलं असेल, मालेगाव तालुक्यात नव्हे तर मालेगाव शहरातही चांगल्या पद्धतीने लाखो आणि करोडो रुपयांचे काम आदरणीय दादासाहेबांच्या आशीर्वादानं सुरू आहे।